नेक्स्ट मॅट्रिक्स एक्झाम्पल नंबर सेकंड 90 नंबरचा असेल. चला सांगा पटकन. ज्यांनी तुम्ही जे सॉल्व्ह केले ते कम्पेअर करा आन्सर. तुम्ही जे सॉल्व्ह केले ते कम्पेअर करा. मॅट्रिक्स 90 नंबर 3x3 चा मॅट्रिक्स 1 1 3 2 3 1 2 1 2 सर 18 नंबर 18 नंबर से 17 चा कास्टिक पहिला 18 आहे. हां ते आपले 16 होते रे. हो, 16. तुमचे 16. just we have to find a inverse of that matrix. Okay, determinant काय आला आता? -12 केला आपण समाधी पण बरोबर ना. -12 नंतर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला डायरेक्टली आपला एक्झिट झाला पाहिजे. 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट. 3x3 चा ॲडजॉइंट डायरेक्टली काढता आला पाहिजे. 3x3 चा ॲडजॉइंट आपल्याला काढता आला पाहिजे. ओके, नंतर ज्यावेळेला आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स काढतो त्यावेळेला कोफॅक्टर्स मध्ये आपल्याला साइन्स माहिती असायला पाहिजे. मायनस प्लस मायनस 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 4 एलिमेंट विल बी कन्वर्टेड इनटू देअर साइन्स. त्यांच्या साइन्स काय होतात त्या बदलल्या जातात. नाउ फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड द डिटर्मिनंट देन मायनस. ओके, चला मायनस सांगा. पहिला m11 सांगा पटकन. m11 अरे मायनस काढले तर तुम्ही सांगा. -1 m1 plus 1 2 7 m13 5 m21 5 m22 -1 plus 1 m23 okay m31 okay m32 m33 -5 ओके. याच्यातले फक्त 4 एलिमेंटच्या साईन बदलतील. कोणत्या कोणत्या जे मी सांगितलं बरोबर ना. 1 2 2 1 2 3 3 2 हे 4 एलिमेंटच्या साईन बदलतील. कोणते कोणते बघा. m2 2 1 2 3 आणि 3 2 हे 4 एलिमेंटच्या साईन बदलतील कोफॅक्टर काढताना. मग a11 सांगा. a11 -1 आले. a12 -7 a13 a21 a22 a23 a31 a32 आणि a33 मायनस. हे मी डायरेक्ट काढले बरं का. ही स्टेप खूप मोठ्या आहे पण मी डायरेक्ट काढतो. मी 2-3 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून देतो आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला आन्सर चेक करायला लागेल. एवढंच आहे. हे झालं. याचं काय फाइंड आउट करणार आपण आता. कोफॅक्टर मॅट्रिक्स. दॅट्स कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स काढताना आपण त्याची पोझिशन वाईज पुट करतो. कॅपिटल AIJ मॅट्रिक्स दॅट्स इक्वल्स टू मॅट्रिक्स. चला सांगा एक एक एलिमेंट. -1 -7 5 नेक्स्ट -5 1 1 then next 4 4 minus. That's what is a cofactor matrix. हा काय माझा cofactor matrix आहे. ओके, then next याचा काय घ्यायचा ट्रान्सपोज. तोच ट्रान्सपोज म्हणजे कोण असतो माझा ॲडजॉइंट. जे रो असतात त्यांना कसे लिहायचं कॉलम मध्ये. रो that's -1 -7 5 पहिला रो कशात लिहिला मी कॉलम मध्ये. ओके, नंतर दुसरा रो -5 1 1 नेक्स्ट 4 4 8. हा कोण आला माझा मायनस. हा कोण आला माझा ॲडजॉइंट. हा कोण आला माझा ॲडजॉइंट. उचलल्या बाजूस याच्यात पुट केलं. डिटर्मिनंट किती आलेला आता -12. that's 1 upon that's minus 1 upon 12 into adjoint. -1 -5 4 -7 1 4 5 1 8. That's what is the inverse of that matrix. या मॅट्रिक्सचा तो काय असेल इन्व्हर्स असेल. ठीक कळतं इथपर्यंत. हे मी काय केलं फक्त तुमचे जे एलिमेंट आहेत सर्वांचे सारखे आलेत की नाही. याच्यात कोणाचं काही चेंज आहे का चेक करून घ्या.
मी हे का लिहून देतोय, कारण तुम्ही कोणत्या एलिमेंटमध्ये चुकलं तुम्हाला लगेच कळतंय. जर तुमचे मायनर चुकले असतील, 2 किंवा 3 मुलांचे सारखे आले तर आपण अजून करू शकतो की राईट आहे, बरोबर ना. जर प्रत्येकाचं वेगवेगळ्या लागले की समजून घ्यायचं की काही ना काहीतरी चुकलं, मग त्यावेळेला आपला गोंधळ होतो. म्हणून मी हे लिहून दिलं. हे पण को फॅक्टर्स पण तुम्ही कुठे गोंधळ घातलाय तो आपल्याला लगेच कळतंय. म्हणून मी ते सोल्युशन तुम्हाला कसं दिलं. आलं लक्षात? पूर्ण सोल्युशन लिहिण्यापेक्षा जास्त भेटेल. आलं लक्षात? याच्यात चेक करा, ते तुम्ही सॉल्व्ह केले ते चेक करा, तुमचे आन्सर बरोबर आलेत का. जर नसतील तर सांगा, म्हणजे मला डिटेल्समध्ये लिहायला बघ. आणि बाकीच्यांचे झाले, आपले झाले, आपलं चुकलंय, काय कळत नाहीये, हे जर समजत नसेल तर तसं सांगायचंय. आपल्याला सॉल्व्ह करायला वेळ आहे हे लक्षात घ्या. नाही तर मग हा झालं, बाकीच्यांचं झालंय, माझंही झालं. आपलं एक्झाम्पल अर्धवट ठेवू नका. मी आत्ता सांगतो, एक्झाम्पल अर्धवट ठेवायचं नाही. कोणीही पण चालतं. मग बाकीच्या मुलांचे सॉल्व्ह झालेत, माझं बाकी राहिलंय म्हणून मी विचारणार नाही, असं करायचं नाही. जर तुमचं बाकी राहिलं असेल तर मी ते सॉल्व्ह करून दे. फक्त एवढंच, ते एक्झाम्पल अपूर्ण ठेवायचं नाही. ते त्याच्या मागच्या कन्सेप्ट कुठे डाऊट आलाय तो अर्धवट सोडायचा. अर्धवट सोडला की समजून घ्यायचं तुमचं तिथेच नुकसान होतं. कारण ते एक्झाम्पल पेपरला आलं, मग काय करायचं, तो मग त्यावेळेला प्रस्ताव येते, विचारलं तरी असं सर. हे लक्षात ठेवा. कळलंय? ओके, चला मग आता आपण डायरेक्ट आन्सर्स फटाफट एक आन्सर सांगा. मॅट्रिक्स लिहितो, आन्सर सांगा. तुमचे आन्सर्स बरोबर आले की मी आन्सर सांगू का? तुम्ही चेक करा. मी आन्सर सांगतो, दाखवतो. एक्झाम्पल नंबर 19. बरं, ठीक आहे. 19 नंबर एक्झाम्पल असा आहे. आधी एक्झाम्पल वाचेल, नंतर आन्सर. लक्षात घ्या, कम्पेअर करा. एक्झाम्पल असं आहे 133 143 134. हे एक्झाम्पल. त्याचा इन्व्हर्स आधी मायनस सांगू, मायनस की डायरेक्ट आन्सर सांगू? बरं, आन्सर सांगू. 1/3 डिटर्मिनंट 1 आला का? क्लिअर आहे. एक्झाम्पल नंबर 19 ना, डिटर्मिनंट 1 आहे. क्लिअर आहे. सुटलं, सापडतं. कंपॅरिझन केल्यावर सापडतं. ओके, डिटर्मिनंट इज 1. द आन्सर इज 1/1 इन अ मॅट्रिक्स. 7 - 3 - 3 -1 1 0 -1 1 0 -1 0 1. हाच आहे नक्की. ओके, नंतर 20 नंबरचं एक्झाम्पल असं होतं 2 0 -1 3 1 2 -1 1 2. हे एक्झाम्पल होतं. ज्यांचे एक्झाम्पल लिहिलेले नसतील एक्झाम्पल लिहून घे. मी जे आता ओरली सांगितलं त्यावेळेला एक्झाम्पल लिहून घे, ज्यांचे एक्झाम्पल नसतील. आन्सर असा आहे 1/4 इनवर्स 1/4 इन अ मॅट्रिक्स. 0 -1 -1 -4 साइन बाहेर काढली. बरं, 8 -3 7. तू लिहिता का गोंधळ? तू लिहिलेलं बरोबर असेल पण तू गोंधळ घातला. सापडतात, दाखव. चेंज कर त्याला, चेंज कर. 0 -1 1 -8 3 -7 4 2 2. हे जे चुकलेलं असेल चेक करा. पहिला 4 2 2 4 किती जणांच्या बरं? 4 - 2 2 तुमचं सगळ्यांचं चुकलं. दाखव. सापडतात, भरपूर सापडतात. पुढे 21 1 0 0 3 3 0 5 2 -1 आहे. ओके, आन्सर बघा. 1/3
मायनस साईन कदाचित आतमध्ये पुट केली असेल, असं असेल काही डिटर्मिनंट सुटला इथे लिहिताना मायनस, ठीक आहे बरोबर. तिचं इथे साईन घेताना सुटलेला आहे. 1/3 आधी -3 आला, नंतर 1/3. इनवर्स बघा, 3 0 0 -3 1 0 -9 -2 3. आन्सर किती जणांचा चेंज आहे? वेगवेगळे आन्सर आहेत. हे आन्सर नाही असेल, साईन चेंज आहे का? बरं, साईन बघा. हा ते बोलणं झालं ना. याचं सॉल्व करू. बरं ठीक आहे. हे एक्झाम्पल काही जणांना डाऊट आहे या एक्झाम्पलचा, अप्पर ट्रायंगलचा ना लोअर ट्रायंगल. आन्सर एकदा सांगा परत. -1/3 -3 0 0 -3 -1 0 -9 -2 3. हेच आहे मायनस साईन बाहेर काढली. साईन इकडे तिकडे, कारण कसं आहे काही वेळेला डिटर्मिनंट मायनस मध्ये आला तर ती मायनस साईन मध्ये जाऊ शकते किंवा बाहेर काढू शकतो. काही जणांनी मध्ये टाकले असतील तर काही जणांनी बाहेर घेतले. मग आन्सर व्यवस्थित बघा, मग त्यानंतर हां मी एक्झाम्पल टॅली का करतोय किंवा आन्सर टॅली का करतोय, कारण तुम्ही चुकीचं सॉल्व्ह करू नका हे लक्षात घ्या. नाही तर तुम्ही म्हटलं असतात सर आमचं सॉल्व्ह झालं मी पुढे जाऊ, हा प्रकार नाही. जोपर्यंत आपला आन्सर सर्वांचं मॅच होत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही, हे लक्षात ठेवा. चुकीची गोष्ट करू नका, हे लक्षात असू ना. ओके, तुझा आन्सर -3 नंतर जे आन्सर सांगितलं तिथे -3 सांगितलं. ठीक आहे, सॉल्व्ह करून हे एक्झाम. ठीक आहे, चला एक्झाम्पल 21 मी सॉल्व्ह करून देतो, कारण काही जणांना डाऊट आहे. 20 नंबरचं लोअर ट्रायंगुलरचं मॅट्रिक्स आहे, ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून. मॅट्रिक्स असा आहे 1 0 0, चेक करा, 3 3 0, then 5 2 -1. इलेमेंट चेक करा, हे इलेमेंट चेक करा. जर एक जरी चुकीचा लिहिला तर आन्सर बदलत जातो. ओके, चला याचा डिटर्मिनंट काय आहे? -3. इकडे लक्ष द्यायचं आहे, इकडे कॉन्सन्ट्रेट लक्ष द्या, कारण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो म्हणजे कोणाला काहीतरी डाऊट असतो, कारण बऱ्याच जणांचे आन्सर वेगवेगळे आहेत, म्हणून मी त्याला सॉल्व्ह करतो. लक्षात घ्या, जस्ट डिटर्मिनंट आला याचा -3, हा चेक करणं आपला रेग्युलर प्रोसेस होती. नाव just have to find a minus, capital M-I. चला सांगा minus, minor of A11 is equals to M11. चला first minor, first row first column delete. Okay, 3 into -1 -3, 2 into 0 into 2 will be 0, that's equals to -3. Minor of A12, that's M12 equals to first row second column, 3 into -1 -3, 0 into 5 0, that's -3. Okay, that's minor of A13, that's M13. Today first row third column, then 6 -15 -9, that's minor of A21 M21. आवाज नको आहे मला, इकडे लक्ष द्यायचं. M21, that's second row first column, हा 0 येईल कारण दोघं एलिमेंट 0 आहेत त्याच्यात. that's minor of A22 M22, that's equals to -1, 0 into 5 -1, that's minor of A23 M23, second row third column, 1 into 2 0 into 5, that's 2. Minor of A31
m31 equals to that's third row first column दोघं 0 element आहे त्याच्यात 0 आहे that's minor of a32 that's m32 0 नक्की third row सेकंड कॉलम किती येतोय बघा ना चेक करा नक्की इकडचे दोघं एलिमेंट 0 त्यामुळे तो काय येणार 0 आहे that's a33 m33 equals to किती येणार 3 नक्की that's 3 बरोबर येईपर्यंत चेक करा तुमचे मायनस बरोबर आहेत का पुढे that's कोफॅक्टरचे किती एलिमेंट बदलणार कोफॅक्टर्स जेवढे मायनस तेवढे कोफॅक्टर्स मग फक्त 4 एलिमेंट मी सांगितले त्यांच्या साईड बदलतील फक्त बरोबर ना या फॉर्म्युल्यात पुढचे a11 चला पहिला कोफॅक्टर सांगा -3 a12 3 कारण याची साईड बदलेल ऑड पोझिशन्स आहे ना 1 2 1 2 means 1 plus 2 3 ऑड पोझिशन ला 1 3 means 4 बरोबर that's a13 that's -9 that's 2 1 0 that's 2 2 that's 2 3 ऑड पोझिशन्स आहे 2 3 that's 3 1 3 2 and 3 3 that's 3 बरोबर नेक्स्ट कोफॅक्टर मॅट्रिक्स a11 a12 a13 a21 a22 a23 that's a31 a32 a33 चला सांग उचलायचे ॲज इट इज लिहायचे त्याच्यात लिहिल्यानंतर बघा कसं जस्ट वी हॅव टू रिटन ॲज -3 3 -9 नेक्स्ट 0 -1 -2 next 0 0 3 okay then if you take as a transpose then we have to get a adjoint then adjoint of a is equals to the transpose of that -3 3 -9 then next 0 -1 -2 0 0 3 बरोबर इथपर्यंत नाव डिटर्मिनंट माहिती आहे इनवर्स म्हणजे ॲडजॉइंट निघाला तर इनवर्सचा फॉर्म्युला a इनवर्स इज इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ a इनटू ॲडजॉइंट ऑफ a डिटर्मिनंट आला आहे -3 डिटर्मिनंट हा काढला का ऑलरेडी अगोदर पण काढला 2 वेळा काढला गेला तर मॅट्रिक्स -3 0 0 3 -1 0 -9 -2 3 किती जणांचा आन्सर आला ठीक आहे आलं ठीक कळलं का आता नक्की लक्षात घ्या ओके चला पुढचं 22 नंबरचं एक्झाम्पल चेक करा एक्झाम्पल असं होतं 1 -1 2 -3 -2 3 5 -2 0 -1 ओके आन्सर 1/21 डिटर्मिनंट 21 होता ना ओके 1/21 आणि ॲडजॉइंट असा होता -3 -1 -11 -12 3 -9 6 2 1 पाच आहे ओके कोणाचं आलेलं नाही आन्सर आलेलं नाही काय चुकलं साईन आलेलं असेल तर त्यांनी साईन व्यवस्थित चेक करा कारण साईनचा गोंधळ जास्त होऊ शकतो आणि एक लक्षात घ्या ही मेथड सर्वात सोपी आहे मी कॉलमचे आणि रोचे A to Z एक्झाम्पल केलेत पण हे एक्झाम्पल तर डायरेक्ट आन्सर डायरेक्ट करतोय कारण ही मेथड तेवढी सोपी आहे म्हणून मी डायरेक्ट आन्सर्स कर आलं लक्षात इझी लेवल खूप इझी आहे कारण कुठे आलात तरी आधी ही मेथड आपल्याला अप्लाय करायच्या वेळेला इन्व्हर्स याच पद्धतीने काढावं असं वाटतं मेथडनुसार आपल्याला काढा आलं लक्षात चला पुढे 23 1 0 1 2 1 2 3 3 1 1 हा मॅट्रिक्स होता हा तिथे 9 होता 9 सर तुम्ही 3 घेतला 9चं पण एक्झाम्पल सॉल्व केलं का तू 3 घेतला का 9 दोघं घेतले का सगळ्यात शेवटचं
हां ठीक आहे. त्याचा डिटर्मिनंट 16 आला. 9चं एक्झाम्पल मी सॉल्व करून देताना 9चं केलं सॉल्व करताना. ओके 16 की मायनस 16 आला बरोबर. त्याचा आन्सर बघा 1/16 इंटू ॲडजॉइंट असा आहे -7 15 26 -6 2 -5 3 -1 इज इट ओके. 9 साठीचा हां कोणाचं चुकलंय किंवा कोणा किती जणांचं बरोबर आलं मला सांग. बाकी जणांचं चुकलं नाही चुकलं बरं. ज्यांनी चुकलंय त्यांनी काय चुकलंय कोणते इलेमेंट चुकले ते पेन्सिलीने ड्रॉ करून ठेवा काय चुकलं असेल म्हणजे तुम्हाला कळायला लागतं. हुशार हां. नंतर 24 2 -3 3 2 2 3 3 -2 2 24 का ते 3चं सांगताय तुम्ही शेवटी दिला 20 -1 5 1 0 0 1 3 0 1 3 ह्याचा डिटर्मिनंट 1 आलाय आणि आन्सर असा आहे 3 -1 1 -15 6 -5 5 -2 2 हेच आहे ठीक आहे. नंतरचा पुढचा कोणता आता मग 2 -3 3 2 2 3 3 -2 2 हा 25 नंबर. ओके डिटर्मिनंट इज +25 ओके इथे लिहिताना साइन करून दिले -25. आन्सर बघा -1/25 10 0 3 15 10 0 15 -50 ओके हा ते साइनचा निघाला. 5 -5 0 -10 5 -5 10 बरोबर ना. -10 -5 10 असं काहीतरी. किती जणांचा आन्सर आलं 1 2 -2 पुढचा मॅट्रिक्स सांगतोय 0 -2 1 and -1 3 0. Determinant is -1 and then answer will be -1 आतमध्ये मल्टिप्लाय करून द्यायचा. -1 बाहेरचा होता तो मध्ये मल्टिप्लाय करायचा. बाहेर ठेवला तर तो आन्सर -1 मल्टिप्लाय केल्यानंतरचा आन्सर सांगतोय. -1 मल्टिप्लाय केल्यानंतर 3 6 2 1 -2 1 2 1 2 आहे का 2 5 2 हा तो मधला 1 2 आहे इंटरचेंज आहे ते लिहिताना इंटरचेंज केले. कॉस थीटा आणि साइन थीटा डिटर्मिनंट 1 आला. नंतर आन्सर कॉस थीटा साइन थीटा 0 -sin थीटा कॉस थीटा 0 0 0 तो 1 चेंज होणार 1 2 3 1 1 5 2 4 7. डिटर्मिनंट इज -1. डिटर्मिनंट -1 जर मल्टिप्लाय केला -1 आतमध्ये तर आन्सर असं असेल 13 2 -7 -3 -1 2 -2 0 1 हे फायनल आन्सर. नंतर एक अपर ट्रायंगुलरचं होतं 1 2 3 0 2 4 0 0 5. ओके डिटर्मिनंट इज 10. Determinant is 10. Then next answer 1/10 into adjoint is 10 - 10 2 0 5 - 4 0 0 2. किती रनचा आन्सर आला आहे 29 3 4 3
3 4 3 1 1 0 1 4 5. Determinant is 4. The answer is 1 upon 4 into adjoint. 5 minus 8 minus 3 minus 5 12 3 3 minus 8 minus 1. Enough. हाँ ट्रिग्नोमेट्रीचं एक्झाम्पल. ट्रिग्नोमेट्रीचं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल बघा. ट्रिग्नोमेट्रीचं एक्झाम्पलच्या रिलेटेड बऱ्याच जणांना डाऊट आहे, तो एकदा क्लिअर करू. दास मॅट्रिक्स, या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स मला फाइंड आउट करायचा होता, पण जनरली एक लक्षात घ्या पण हा इकडे लक्ष द्यायचं, याच्या इतकं सोपं एक्झाम्पलच नाही याच्या इतकं. कारण ट्रिग्नोमेट्रीमध्ये फंडामेंटल आयडेंटिटी याच्यात एक्झिस्ट होतं, आणि जर फंडामेंटल आयडेंटिटी आली की ते एक्झाम्पल खूप सोपं होतं, आणि ते ॲडजॉइंट मेथडने ते अजूनच सोपं होतं. कारण अर्धे निम्म्याच्यावर इलेमेंट हे झिरो होतं, निम्म्याच्यावर, त्यामुळे जास्त कॅल्क्युलेशनची गरज पडत नाही. आणि काही ठिकाणी कॅल्क्युलेशनची गरज पडते, तर त्या ठिकाणी फंडामेंटल आयडेंटिटी येते. फंडामेंटल आयडेंटिटी काय आपली? cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. जी फंडामेंटल आयडेंटिटी आहे, मग ती एक्झिस्ट झाली की इक्वल टू 1. हा माझा डिटर्मिनंट काय किती आलायचा? डिटर्मिनंट इज इक्वल्स टू 1 आहे. हीच आयडेंटिटी एक्झिस्ट होते ज्यावेळेला तुम्ही डिटर्मिनंट लक्षात टाकला. त्यामुळे डिटर्मिनंट sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा किंवा cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा इक्वल टू काय? 1. त्यामुळे ती एक्झिस्टन्स होते. देन वी हॅव टू फाइंड अ मायनस. चला सांग, मायनस सांगा बरं पटापट. एक एक मायनस सांगा. फर्स्ट मायनस cos थिटा, नेक्स्ट sin थिटा, नेक्स्ट 0 मायनस sin थिटा. नक्की बरोबर. ओके, नेक्स्ट cos थिटा 0 परत 0 1. बघा एकदा चेक करून बघा. काढताना कसे काढले? मायनस cos थिटा ज्यावेळेला 1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केला, cos थिटा इंटू 1 0 दॅट्स 0. ओके, म्हणजे cos थिटा म्हणजे हा cos थिटा. फर्स्ट रो सेकंड कॉलम sin थिटा इंटू 1 0 इंटू. ओके, म्हणून sin थिटा. नेक्स्ट हा 0 आहे, त्यामुळे त्याच्यात काही चेक करण्याची गरज नाही. जो कॉलम फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट केला की दोघांचा 0 क्रॉस प्रॉडक्ट तो 0 झाला. नेक्स्ट m21 सेकंड रो फर्स्ट कॉलम मायनस sin थिटा इंटू 1 मायनस sin थिटा दॅट्स 0. नेक्स्ट सेकंड रो सेकंड कॉलम cos थिटा इंटू 1 cos थिटा दॅट्स 0 इंटू 0. बरोबर. नंतर पुढे 2 3 सेकंड रो थर्ड कॉलम दोघं 0 झाले. 3 1 ला पण तसंच 3 1 दोघं 0 आहेत, त्यामुळे हे दोघं क्रॉस प्रॉडक्ट 0 झाला. 3 2 त्याच पद्धतीने परत 0 झाला. आणि लास्ट याच्यात थर्ड रो थर्ड कॉलम cos इंटू cos मायनस sin इंटू sin मायनस sin स्क्वेअर दॅट्स मायनस मायनस गेट इन बिटवीन दॅट प्लस, म्हणजे हा sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा आला असेल तुमचा. बरोबर ना? तो इक्वल टू काय? तो 1 फंडामेंटल आयडेंटिटी. मग काय ॲडजॉइंटचा कोफॅक्टर मॅट्रिक्स आपल्याला डायरेक्ट एक्झिस्ट करायला पाहिजे. मग चला याला लिहिताना फक्त साइन 4 एलिमेंटच्या साइन बदलतात. कोणत्या कोणत्या? कोफॅक्टर काढताना कोणत्या कोणत्या 4 एलिमेंटच्या साइन बदलतात? 1 2 ची बरोबर, 2 1 ची साइन बदलेल, 3 2 हे 4 एलिमेंटच्या साइन बदलतात. त्या बदलून घ्या आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स मध्ये प्लेस करून द्या. चला सांगा बरोबर. हां cos थिटा मायनस sin थिटा, कारण तो पोझिशन बघा 1 2 च्या पोझिशनला 1 2 ची पोझिशन पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह करा, निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह करा. दॅट 0. नेक्स्ट sin थिटा cos थिटा 0 0 0 दॅट्स युअर फायनल. ते ॲडजॉइंट सॉरी हा आपला कोफॅक्टर, हा तुमचा कोफॅक्टर असेल. मग याचा ट्रान्सपोज घेतला की कोण मिळेल?
adjoint of it. Then cos theta, sin theta 0, minus sin theta, cos theta 0, 0, 0, 1. काय केलं? जो फर्स्ट रो होता त्याला लिहिताना कॉलम मध्ये लिहिलं, सेकंड रो होता त्याला कॉलम मध्ये, थर्ड रो होता त्याला कॉलम मध्ये. आलं लक्षात? adjoint डिटर्मिनंट 1 आहे ना, adjoint आणि इन्व्हर्स सारखाच आहे. मग आता 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू adjoint ऑफ A. डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे? 1. म्हणजे adjoint म्हणजे माझा इन्व्हर्स आला. दॅट्स युअर फायनल आन्सर. हे तुमचं फायनल आन्सर. आलं लक्षात? बघा याच्यात कोणाला काही डाऊट व्यवस्थित बघा आणि मग मला सांगा की याच्यात डाऊट असेल तर क्लिअर करा, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. अजून पण वेळ आहे. एक्झाम्पल बाकी असेल किंवा येत नसेल ते विचारून घ्या, सॉल्व्ह करायला पाहिजे. कारण कसं आहे माहिती का, पुढच्या दोघंही मेथडमध्ये आपल्याला इन्व्हर्जन मेथड, खास करून इन्व्हर्जन मेथड, इन्व्हर्स शिवाय पर्याय नाही. तुम्ही तिघांपैकी कोणती मेथड वापरा त्यात प्रॉब्लेम नाही, पण इन्व्हर्स काढता आला. इन्व्हर्जन मेथडमध्ये परीक्षेला 4 मार्काला एक तर इन्व्हर्जन नाही, एक तर रिडक्शन आहे. दोघांपैकी एक एक्झाम्पल पडेल म्हणजे पडेल. इन्व्हर्जन एक तर रिडक्शन, दोघांपैकी ज्या पुढच्या 2 मेथड मी केल्या त्या दोघं मेथड्सवरचं एक एक्झाम्पल परीक्षेला राहणार. आणि जर इन्व्हर्जन आली तर इन्व्हर्स काढावाच लागेल. इन्व्हर्जन मेथड नंतर इन्व्हर्स काढावा लागेल. आणि रिडक्शन आली तर तिथे रो ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला कन्वर्ट करता येईल. म्हणजे आपल्याला चुकणार नाही, रो ट्रान्सफॉर्मेशन तरी ॲटलिस्ट आले पाहिजे. मग ज्यावेळेला आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरणार रिडक्शन करताना, म्हणजे आपण अप्पर ट्रायंग्युलरमध्ये कन्वर्ट करायचं. डायगोनलच्या खालचे एलिमेंट आपण काय करतो? 0 करतो, बरोबर ना, अप्पर ट्रायंग्युलरमध्ये. तर तिथे रिडक्शन मेथडमध्ये वापरायचं. पण इन्व्हर्जन मेथडमध्ये इन्व्हर्स काढावाच लागतो. कारण का? कारण इन्व्हर्स शिवाय तो इन्व्हर्जन मेथडमध्ये ते सोल्युशन मिळत नाही. कारण मेथडच त्याचा वापर करून मग सोल्युशन काढायचे. म्हणून तिघांपैकी कोणतीही मेथड येऊ नये, पण इन्व्हर्स काढता आलाच पाहिजे. त्याच्याशिवाय ती मेथड कळणार नाही. मी आता सांगतो, मी एवढं का आवडतोय किंवा एवढं का करायचा प्रयत्न करतोय, फक्त 4 मार्क्स आहे. जर याच्यातला आला तर विषयच नाही, पण जर इन्व्हर्जन आलं, रिडक्शन आलं तर आपल्याला बेसिक तरी पाहिजे, ते कळायला तरी पाहिजे की हा आपल्याला याचा पुढचा पाठ कॉमन आहे. मग त्यामुळे एक लक्षात घ्या की ह्या मेथड्सनुसार किंवा तुम्हाला जी मेथड हवी ती मेथड करून ठेवा. तुम्हाला जी मेथड, ही कंपल्सरी नाही करणार काय, तुम्हाला ज्या मेथडने इन्व्हर्स करता येईल त्या मेथडने का. तुम्हाला कॉलम आवडतोय कॉलमने का, रो आवडतोय रोने का, ॲडजॉइंट मेथड आवडते ॲडजॉइंटने का. ते तुमच्यावर रिलॅक्सेशन. मग तुम्ही ती कोणत्या मेथडने करता त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. फक्त मला फायनल आन्सर काय, इन्व्हर्स माहिती पाहिजे. जर इन्व्हर्स काढता आला तर आपल्याला मेथड काय त्या इथं कळणार नाही. कारण कसं माहिती का, त्याच्यात दुसरं काहीच नाही. आपल्याला तुम्ही लिनियर इक्वेशन बघितलं असेल. व्हॉट डू मीन बाय लिनियर इक्वेशन? लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स अँड वाय. ज्या व्हेरिएबल्स इक्वेशनमध्ये, ज्या एक्सप्रेशनमध्ये व्हेरिएबलची पॉवर, हायेस्ट पॉवर किती असते? 1 असते, त्याला काय म्हणतात? लिनियर इक्वेशन म्हणतात. दॅट्स व्हॉट इज कॉल्ड लिनियर इक्वेशन. तुम्ही एक्स वाय व्हेरिएबलचे व्हॅल्यू काढल्यात ना, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून किंवा क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करून, किंवा आपण 11thला क्रॅमर्स रूल वापरला तर फक्त 3x3 मध्ये वापरला. dx काढायचा, dy काढायचा, dz काढायचा आणि त्याचा वापर करून एक्स वाय झेडच्या व्हेरिएबल्स काढायचे, सोल्युशन काढायचं, बरोबर ना. एक लक्षात असू द्या, दॅट्स कॉल्ड अ लिनियर सिस्टीम, लिनियर इक्वेशन सिस्टीम. लिनियर इक्वेशन सिस्टीम म्हणजे काय की ज्यावेळेला आपण 2 व्हेरिएबल असेल तर आपल्याला साध्या आणि सोप्या पार्टमध्ये असतो. फॉर एक्झाम्पल 2x + 3y = 5, 5x प्लस किंवा मायनस 4y = 10 असं काहीतरी एक्सप्रेशन दिले आणि तुम्हाला सांगितलं की या 2 इक्वेशनला सॅटिस्फाय करणाऱ्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढा. दोघांनाही सॅटिस्फाय करणार आहे, बरोबर ना. मग तुम्ही काय करता, त्यांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करता. काय करणार तुम्ही? सायमल्टेनियसली सॉल्व्ह करण्याच्या पद्धती किती? मग या 2 व्हेरिएबलचं इक्वेशन, दॅट्स व्हॉट इज कॉल्ड लिनियर इक्वेशन. याला काय म्हणतात? लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन का म्हणायचं? इकडे लक्ष द्या, थोडा बंद करा. लिनियर इक्वेशन का म्हणायचं? कारण x ची पॉवर आणि y ची पॉवर, हायेस्ट पॉवर किती आहे? 1, म्हणून त्यांना काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन. आणि लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या आपल्याकडे भरपूर पद्धत. तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलेत अगोदर, ज्यावेळेला 8th 9th असेल त्यावेळेला, बरोबर ना. नंतर तुम्ही सॉल्व्ह केले क्रॅमर्स रूलने, बरोबर ना. dx काढायचा, dy काढायचा.
त्याच्यावरून एक्सची व्हॅल्यू काढा, वायची व्हॅल्यू काढा, बरोबर ना. नंतर आपण 11th आल्यानंतर आपण क्रॅमर्स रूल 3x3 मधला क्रॅमर्स रूल वापरला होता. जे थेरोटिकल एक्झाम्पल्स होते त्यांना कन्वर्ट करायचं XYZ मध्ये, बरोबर ना, एक्सप्रेशन मध्ये, मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे थेरोटिकल एक्झाम्पल कन्वर्ट इनटू मॅथमॅटिकल लँग्वेज, देन सॉल्व इट अँड फाइंड द व्हॅल्यूज इन थेरोटिकल एक्झाम्पल. म्हणजे त्या थेरोटिकल एक्झाम्पल मध्ये विचारलेल्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचा, बरोबर ना. वह्या घेतल्या, पेन्सिला घेतल्या, रबर घेतलं, एवढे एवढे पैसे लागले, एवढ्या वह्या घेतल्या, एवढे रबर घेतले, एवढे पेन घेतले, एवढे एवढे पैसे लागले. तर एका रबरची, एका वहीची, एका पेनची व्हॅल्यू काढा, फॉर एक्झाम्पल आहे असं विचारलेलं असेल. तर ह्या टाईपचे जे एक्झाम्पल येतात ते याच्यामध्ये, बरोबर ना. मग ते जे थेरोटिकल एक्झाम्पल आहे ते कशात कन्वर्ट करतो आपण, या सिस्टीम मध्ये, म्हणजे या लिनियर इक्वेशन्स मध्ये. मग एका रबरची प्राइस X मानू, पेनची Y मानू, वहीची Z मानू, असं काहीतरी आपण अझ्युम करत असतो आणि त्यांचा वापर करून अशी इक्वेशन्स तयार करत असतो. अँड दॅट सिस्टीम इज कॉल्ड द लिनियर इक्वेशन सिस्टीम. ही लिनियर इक्वेशन सिस्टीम आहे. सिस्टीम म्हणजे काय की जी अशा आपल्याला व्हॅल्यू काढायच्या असतात की एक्स आणि वायच्या, की ज्या दोघं एक्सप्रेशनला काय करतात, एकाच वेळी सॅटिस्फाय करतात. नाही तर मग त्याला सॅटिस्फाय करणारे वेगळे, याला सॅटिस्फाय करणारे वेगळे, अशा नाही, तर त्यांना दोघांना ॲट ए टाइम सॅटिस्फाय करणार. मग तुम्ही काय करतात, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणार, बरोबर. ठीक आहे, 2 व्हेरिएबल्स असेल तर ठीक आहे, पण 3 व्हेरिएबल्स असेल तर सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायला आपल्याला अगोदर त्यांना 2 व्हेरिएबल मध्ये आणावं लागेल. ते लेझीनेस किती होऊन जाईल त्याच्यात. म्हणून मग आपल्याला बऱ्याच वेळेला काय वापरावा लागतो, क्रॅमर्स रूल वापरावा लागतो. आणि परत एकदा 12वीला आल्यानंतर आपल्याला जर इन्व्हर्स माहिती असेल तर इन्व्हर्सचा वापर करून सुद्धा या 2 मेथड आपण शिकणार आहोत. पहिली जी मेथड आहे ती म्हणजे कोणती, रिडक्शन, आणि दुसरी जी मेथड आहे ती म्हणजे इन्व्हर्स. याचा रो ट्रान्सफॉर्मेशनचा, कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा आणि जो इन्व्हर्स काढतोय त्यांचा वापर करून या सिस्टीमला सॉल्व्ह करायचा. म्हणजे XYच्या व्हॅल्यू काढायच्या. कसल्या व्हॅल्यू काढायच्या, XY व्हेरिएबलच्या. लक्षात आहे ना. आपण तिथे वेगळ्या पद्धतीने केलं, तिथे वेगळ्या पद्धतीने, कोणत्या पद्धतीने, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करतो. पण ते 2 व्हेरिएबल असतील तर, बरोबर ना. 3 व्हेरिएबल असतील तर आपण क्रॅमर्स रूल वापरतो, बरोबर. आणि जर आता आपल्याकडे अजून 2 मेथड ऍड होत आहेत, यांना सॉल्व्ह करायला काय फक्त एवढाच मेथड नाही. तुम्ही FYला जा, फर्स्ट इयरला, तिथे गॉस एलिमिनेशन आहे. अजून 3 ते 4 पद्धती, अप्रॉक्सिमेशन मेथड्स आहेत, त्या पण मेथड्स आपल्याला, म्हणजे लिमिटेशन्स नाही या मेथड्स, भरपूर मेथड्स आहेत. फक्त ह्या टप्प्याटप्प्याने इन्व्हर्स काढतोय म्हणून इन्व्हर्सचा वापर करून आपण सोल्युशन काढू शकतो का, त्याच्याकरता ते इथे घेतो, बरोबर ना. म्हणजे इन्व्हर्सचा वापर आपण ह्या लिनियर सिस्टीमला सॉल्व्ह करण्यासाठी वापरतो. लिनियर सिस्टीमला सॉल्व्ह करण्यासाठी वापरतो. आधी लिनियर सिस्टीम काय ते आधी समजून घेऊ. 3x3 मध्ये, 2x2 मध्ये पण चालेल. आधी 2x2 मग 3x3 कडे जाऊ. जर सपोज दॅट a11 into x plus a12 into y is equals to b, then a21 into x plus a22 into y is equals to, that's repeated as b1 and b2. That's 2 equations which have linear, दोघांच्या दोघं लिनियर आहे. x ची व्हॅल्यू, x ची पॉवर आणि y ची पॉवर किती घेतली आहे, 1 घेतली, बरोबर ना. आता याचा आणि मॅट्रिक्सचा संबंध काय, याला मॅट्रिक्स मध्ये आणायचं कसं, याला मॅट्रिक्स मध्ये आणायचं कसं. आता एक लक्षात घ्या, पहिल्या इक्वेशन मध्ये XY चे कोएफिशियंट, XY चे कोएफिशियंट, दुसऱ्या इक्वेशन मध्ये XY चे कोएफिशियंट, दॅट्स व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ दॅट XY वी हॅव टू रिप्रेझेंट इन अ मॅट्रिक्स. कशात रिप्रेझेंट करणार आपण, मॅट्रिक्स मध्ये. जस्ट लाईक a11 a12 a21 a22 into that's x y, x into y. आता जर दोघांचा प्रॉडक्ट घेतला, हा 2x2 मॅट्रिक्स आहे, प्रॉडक्ट आला पाहिजे मॅट्रिक्सचा, कारण याच्यात मॅट्रिक्सचा किती जणांना मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट येत नाही, बरं 2 मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट करता येत नाही, किती जणांना येत नाही, प्रामाणिकपणे सांगा. त्यात काय मी मला घेता येईल, जर तुम्ही सांगितलं नाही तर मी डायरेक्ट पुढे. जर येत नसेल प्रामाणिकपणे सांगा, 2 मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट, हां सांगा. आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना एक आयडिया आहे, आलं लक्षात, म्हणून मी विचारतो. असं काही नाही की त्याला येतंय आणि आपण सांगितलं की मला येत नाही म्हणून आपलं हे होत आहे, असं काही नाही. इथे सगळे सारखेच आहेत आणि कोणाला वाटेल मी खूप हुशार आहे तर मला भेटा, कोणाला वाटत असेल मी जास्त हुशार आहे मला भेटा, मग मी सांगेन. आलं लक्षात, असं काही नाही, सगळे या लेवलला सारखेच आहेत, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाहीये. ओके,
एकूण अशी राहील ना, ज्यावेळेला 12वीचा रिझल्ट लागेला त्यावेळेला सगळ्यांना कळून जातं की कोण कसं होतं. 10वीचा रिझल्ट लागतो त्यावेळेला वेगळे असतात, 12वीचा रिझल्ट लागला त्यावेळेला वेगळे असतात. 10वीचा रिझल्ट लागतो त्यावेळेला भरपूर जण उड्या मारत असतात, 90+, 90+, 90+. 12वीला गेला की काहीतरी 60च पडतो. भरपूर फरक पडतो, भरपूर. मी अजूनही सांगतो, जेव्हा 12वीचा रिझल्ट लागेल त्यावेळेला भरपूर मनात जे 10वीला 90+ होतं ना ते खाली होऊन जातं बऱ्याच वेळा, कारण ते हवेत निघून जातं बऱ्याच वेळा. म्हणजे हा डिफरन्स आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही की मग मी विचारलं म्हणजे माझं कोणीतरी हसेल, कोणीतरी हे करेल. आज असतील नंतर ज्यावेळेला तुम्हाला यायला लागतं की त्यावेळेला ते आपला मदत घेतात, आपली मदत घेते, एवढं लक्षात असतं ना. हां, किती जणांना मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट येत नाही अजून? पटकन सांगायचं प्रामाणिकपणे 2 मॅट्रिक्सचा. ठीक आहे, म्हणजे आधी आपल्याला मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट शिकून घ्यावा लागेल आणि मग पुढे जाऊ. ओके, ज्यावेळेला आपण हे स्टार्ट करणार मेथडला त्यावेळेला मी आधी मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट कसा करायचा ते सांगेन, कशा पद्धतीने घ्यायचा ते सांगेन आणि मग पुढे कंटिन्यू. ओके ना, या दोघांचा प्रॉडक्ट होतो. ओके, कारण या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2x2 आणि या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2x1. आधी रो असतात आणि मग कॉलम असतात. हे 2 कोण आहेत? आधीचे 2 म्हणजे रो 1 2 बरोबर, आणि नंतरचा 2 म्हणजे कॉलम 1 2 बरोबर ना. आणि याच्यात किती कॉलम आहेत? एकच आहे. याच्यात किती रो आहेत? म्हणून त्याची ऑर्डर काय? लक्षात घ्या. या दोघांचा प्रॉडक्ट का झाला? या दोघांचा प्रॉडक्ट का झाला? कारण पहिल्या मॅट्रिक्सचा आदला बदल नाही करू शकत. हा XY इकडे घेऊन टाकू आणि हा तिकडे घेऊ. जर आदला बदल केली तर त्यांच्या व्हॅल्यूमध्ये फरक पडतो. कम्युटेटिव्ह आपण त्याला म्हणतो. कमिट म्हणजे काय? आदला बदल केली तर त्यांची व्हॅल्यू काय असते? बदलून जाते. मॅट्रिक्समध्ये कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत नाही. जर मी 2+3 घेतला तर 3+2 येतो. इक्वल आहेत का दोघं? 2+3 = 3+2 5 येतील ना, ते नंबर सोड आहे. पण मॅट्रिक्समध्ये जर तुम्ही हा मॅट्रिक्स इकडे घेतला, हा मॅट्रिक्स इकडे घेतला तर त्यांच्या दोघांचा प्रॉडक्ट हा बदलून जातो. त्यांच्या दोघांचा प्रॉडक्ट हा बदलून जातो, म्हणून त्याला इंटरचेंज करता येत नाही. म्हणून लक्षात घ्या, जर या 2 मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट घ्यायचा असेल तर पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम, लक्षात घ्या, पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो हे सारखे असायला पाहिजे. पहिल्या मॅट्रिक्समध्ये किती कॉलम आहे? किती कॉलम आहे त्याच्यात? 2 आहे. याच्यात किती रोज आहेत? 2 आहेत ना. that's XY बरोबर ना. प्लस 2 म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आली तरच प्रॉडक्ट होतो. लक्षात घ्या, हा रूल आहे. प्रॉडक्ट घेताना हा काय त्याचा रूल आहे. पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज काय असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे, तरच दोघांचा काय होतो? प्रॉडक्ट होतो, नाहीतर होत नाही. आणि जर प्रॉडक्ट झाला तर रिझल्टंट मॅट्रिक्स म्हणजे इक्वल टू, आता 2+3 = काय आला? 5 आला. तो 5 बरोबर ना. तसं या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे अजून दुसरा मॅट्रिक्स आहे बरोबर. तो जो मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स म्हणजे माझा B1 B इक्वल टू बरोबर. याची ऑर्डर किती बरं? 2x1. मग याच्यावर सुद्धा त्याची ऑर्डर काढता येईल. जर याचे कॉलम, याचे रोज, सॉरी याचे कॉलम आणि याचे रोज जर सेम असतील तर रिझल्टंट मॅट्रिक्स मिळायला पाहिजे 2x1चा. आहे का 2x1चा? 2 रो आणि 1 कॉलम आहे का याच्यात? आहे. इक्वल टू आहे. that's 2x1. रिझल्टंट मॅट्रिक्स इज ऑल्सो इन ऑर्डर ऑफ 2x1. तर आपल्याला मिळायला पाहिजे. अजून ज्यावेळेला प्रॉडक्ट घेईल त्यावेळेला मी सांगेन. ओके ना. आता ही 2 सिस्टीम होत्या, जे लिनियर इक्वेशन होते. त्या लिनियर इक्वेशन्सला आपण मॅट्रिक्स मध्ये कोएफिशियंट घेतले बरोबर ना. हे काय कोएफिशियंट्स आहेत कोणाचे? x आणि y चे. a1 इज द कोएफिशियंट ऑफ x, a12 इज द कोएफिशियंट ऑफ y. त्याला एक रो मध्ये रिप्रेझेंट केलं, दुसऱ्या रो मध्ये याला रिप्रेझेंट केलं. ओके, मग लक्षात घ्या, आता जर हे कोएफिशियंट xy जर मी इथे घेतले असतील तर, XY कोएफिशियंट इथे जर घेतले असतील तर दिस मॅट्रिक्स इज कॉल्ड अ कोएफिशियंट मॅट्रिक्स. त्याला काय म्हणायचं? कोएफिशियंट मॅट्रिक्स. कारण का? कारण XY चे कोएफिशियंट मी मॅट्रिक्स मध्ये घेतले. XY चे कोएफिशियंट कसे घेतले मी? मॅट्रिक्स मध्ये. आता XY कोण होते? माझे व्हेरिएबल होते, म्हणून त्याला म्हणायचं व्हेरिएबल मॅट्रिक्स. म्हणून याला काय म्हणायचं? व्हेरिएबल मॅट्रिक्स. ओके, आणि हा कॉन्स्टंट होते. इकडे इक्वल टू काय येतात? कॉन्स्टंट येतात. दॅट्स व्हाय इट्स कॉल्ड अ कॉन्स्टंट मॅट्रिक्स. लक्षात घ्या. हा कोण आहे? हा कोण आहे? कोण आहे? जोरात. कोएफिशियंट मॅट्रिक्स. हा कोण आहे?
कोण आहे आणि हा कॉन्स्टंट मॅट्रिक्स कोण आहे कॉन्स्टंट मॅट्रिक्स. दॅट्स व्हाय इज कॉल्ड अ सिस्टीम. याला लिहिल्यानंतर मॅट्रिक्स मध्ये लिहिल्यानंतर याला काय म्हणतात सिस्टीम म्हणतात. ओके दॅट्स रिप्रेझेंटेड ॲज ए. याला कशाने रिप्रेझेंट करायचं ए ने. याला रिप्रेझेंट करायचं कॅपिटल एक्स ने व्हेरिएबल मॅट्रिक्सला आणि याला रिप्रेझेंट करायचं कॅपिटल बी. याला दॅट्स मॅट्रिक्स इज ए, व्हेरिएबल मॅट्रिक्स इज एक्स अँड दॅट्स वन इज अ बी. ax equals to b is called a system. त्याला काय म्हणायचं सिस्टीम. म्हणजे इक्वेशनला कशात कन्वर्ट केलं मी मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. हा कोणता फॉर्म येतो माझा मॅट्रिक्स फॉर्म. म्हणजे व्हेरिएबलचे जे इक्वेशन लिनियर इक्वेशन जे होते ते कशात लिहिलेत मी मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिले. कशात लिहिले मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. मग आता इथून पुढे आपल्या मॅट्रिक्स मध्ये परत एकदा आपलं रेग्युलर फॉर्म मध्ये आणि मग मॅट्रिक्स मध्ये आलो की त्यानंतर मग आपल्या दोन मेथड आपण अप्लाय करणार. आधी सिस्टीम दोघं मेथड मध्ये आपल्याला सिस्टीम झालं रिडक्शन मध्ये पण आणि इन्व्हर्जन मध्ये पण त्यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने होणार. रिडक्शन मध्ये वेगळ्या पद्धतीने होईल तर इन्व्हर्जन मध्ये वेगळ्या. रिडक्शन मध्ये डायरेक्ट सोल्युशन काढायला सुरुवात करतो पण इन्व्हर्जन मध्ये आधी त्याला रिड्यूस करून घ्यावं लागतं इन्व्हर्जनच्या फॉर्म मध्ये आणि मग त्यानंतर आपण रेग्युलरली करतो. आलं लक्षात समजतंय. उद्या परत एकदा मी याला एक्सप्लेन करेन. मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट शिकू आणि मग त्यानंतर पुढच्या नंतर